हे आपलंच मंदिराचं ठिकाण आहे, आपल्या घराचं ठिकाण. आपण हे बेलाचं झाड आहे, पिंपळाचं झाड, हे बेलाचं झाड. हे बेल आपल्याला दिसत आहे, हे बघा, हे बेलाचं झाड. आणि हे खाली जे दिसतात हे सगळे बेलाचे फळं. हे जे दिसतात हे सगळे बेलाचे फळं. खूप फळं आहेत, भरपूर काही, अगदी खूपच बेल आहेत. हे एक दुसरं बेलाचं झाड आहे, हे पण बेलाचं झाड आहे. त्यानंतर तिसरं सुद्धा बेलाचं झाड आहे. इथे 4-5 बेलाचे झाड आहेत. तर म्हणायचा उद्देश फक्त एवढाच की हे जे बेल आहे हे आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे आजच्या घडीला सुद्धा जर ह्या बेलाचं आपण सरबत जर केलं, याच्यामध्ये गूळ टाकायचं, पाणी, आणि हे जे बेल आहे ह्या बेलातला मधला तो असणारा येतो, आणि ह्या बेलाचं आपण सरबत करून आणि एक अर्धासा गल्ला जर घेत गेलं, एक 8-10 दिवस, तर पोटातले विकार अगदी तंदुरुस्त होतात. पित्त चाललं जातं, पोटही साफसुथरे होतं. हे सर्व बेलाचे झाड आहेत. एक फक्त मध्ये पिंपळ आहेत. हे 12 ते 14 बेलाचे झाड आहेत. अवश्य याचा वापर आपण करू शकतात, पण पथ्य ह्या नियम सांभाळावा लागतात. शुद्ध शाकाहारी माणसाने शक्यतो घ्यायला अडचण नाही, इतरांनी घ्या, पण थोडं पथ्य सांभाळा अवश्य. अगदी